कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संताप उसळला। शेकडो महिला आणि ग्रामस्थांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चाने जाऊन संबंधित मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। मुलगी मिळाल्याशिवाय तेथून माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं। घटनेच्या गांभीर्याने दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित मुलीचा शोध घेण्यास तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। यानंतर आंदोलकांनी कागल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी नवीद मुश्रीफ, अमरीश घाटगे, मनोज फराकटे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत संयम राखण्याचं आवाहन केलं। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय दवणे, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनीही कागल पोलीस स्टेशन येथे येऊन आंदोलकांशी संवाद साधला। मुलीच्या आईवडिलांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल आणि संबंधित मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं। करवीर विभागीय पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांनीही कागल पोलीस ठाण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सूचना दिल्यात। या घटनेमुळे म्हाकवे गावासह संपूर्ण कागल परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। तर हे प्रकरण कुठंतरी थांबवण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकजुटीनं निर्णय घेतलेला आहे की त्या मुलगीला आम्हाला आमच्या पालकांच्या ताब्यात देऊन जो मुलगा आहे लव्ह जिहादचा तर त्याच्याकडं कशी कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप करता कामा नये आणि त्या मुलीला काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा प्रकार कोल्हापुरामध्ये दिसून येतोय। या संपूर्ण प्रकारामध्ये त्यावेळेला या ठिकाणच्या कागलच्या पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली होती की एक मुलगी ही हिंदू समाजाची आहे, मराठा समाजाची आहे, तिला पहिल्यांदा ताबडतोब ताब्यात द्या, आईवडिलांच्या ताब्यात द्या। पण यामध्ये प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रकारची दिरंगाई झाली। आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावामध्ये लव्ह जिहादचा जो प्रकार झाला होता तो याच पद्धतीचा होता की या पद्धतीनं मुलींना फसवून जाळ्यात ओढणं आणि परत एक वर्षभराच्यासाठी संबंध ठेवणं आणि परत केलं। या प्रकारे कुठल्याही प्रकारचा हा जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे आणि हा मुळासकट बंद होण्यासाठी मला या ठिकाणी आज या ठिकाणी सगळ्या माता भगिनी आमच्या गोळा झालेले आहेत। म्हणजे अखंड म्हाकवे गाव एकत्र झालेलं आहे का तर त्या एका घरावर प्रसंग नाही तर माझ्या कुटुंबाचा प्रसंग आहे। मुलगी एका घरातली नाही आहे तर आमच्या गावची मुलगी आहे, ती गावची मुलगी आम्हाला परत मिळाली पाहिजे। आम्ही आत्ताही सांगतो की पोलीस प्रशासनानं जोपर्यंत मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते सोडणार नाही आणि त्याचबरोबर मुलगी मिळाल्यानंतर ताबडतोब या मुलांना असा 3 वेळा हा प्रकार केलेला आहे। 2 आणि 3 वेळाला हॅबिच्युअली जे गुन्हेगार असतात अशा प्रकारची माणसं असतील तर यांना पोलिसांनी ठेचलंच पाहिजे, अशा पद्धतीची प्रवृत्ती केली पाहिजे आणि ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे असं आमचं मत आहे। गेल्या काही दिवसांनी तुमची मुख्य मागणी काय? काल रात्री साधारणपणे 9 ते 10 वाजल्यापासून कागल तालुक्यातल्या पोलिसांना मी विनंती केली होती की जी मुलगी आमची हिंदू समाजाची मराठा समाजाची मुलगी आहे ती मुलगी आम्हाला ताबडतोब मिळावी। गेले 2 दिवस हा प्रकार सुरू आहे, 2 दिवस मुलगी आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यावेळेला पोलीस प्रशासनानं योग्य पद्धतीची दखल घ्यावी अशी घेतली गेलेली नाही आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापूर्वी शिरोली गावामध्ये लव्ह जिहादचा प्रकार आपण बघितला आहे। अमानुष पद्धतीनं ह्या हिंदू मुलींच्यावर जो अत्याचार होतो या अत्याचाराला बळी पाडतात आणि 1 वर्षानंतर त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि हा प्रकार थांबला पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही लढा पुकार आहोत। सभागृहामध्ये सुद्धा आम्ही सांगतो की लव्ह जिहादचा कुठलाही प्रकार आम्हाला चालणार नाही आहे। आज या ठिकाणी जर आपण महिलागण जर बघितला तर त्या गावातले संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे। सगळं गाव म्हणतं की ही मुलगी त्याची एकट्याची नाही आहे, आमच्या सर्वांची मुलगी आहे, आमच्या गावची मुलगी आहे।
जोपर्यंत ही मुलगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आमची प्राथमिकता असेल की मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाला कारवाई आता चालू केल्या असं मला समजते. पण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही. आणि मुलगी मिळाल्यानंतर जो नराधम आहे ज्याच्यावर 2 ते 3 असे प्रकार दाखल आहेत त्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे. यांनी अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रकार ठेचून काढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नक्षलाईट मुवमेंटमध्ये काम करणारे एक GSP उत्पल हे कोल्हापूरला मिळालेत. उत्पल साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो या माणसाला मोका अंतर्गत कारवाई करून कायमचा या कागल तालुक्यात तडीपार करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे.